1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रज सरकारला जर खुली धमकी दिली नसती तर आजचा अंदमान निकोबार हे भारताचा हिस्साच नसते। 1947 मध्ये इंग्रज देश तर सोडत होते, पण त्यांचा सिक्रेट प्लॅन असा होता की अंदमान आणि निकोबार हे स्वतःच्या ताब्यात ठेवून तेथे ब्रिटिश क्राउड कॉलनी बनवली जावी आणि त्याचबरोबर संपूर्ण हिंद महासागरावरती त्यांचा कब्जा असावा। आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा जिन्नाने सुद्धा इंग्रज सरकारला पाठिंबा दिला आणि अंदमान आणि निकोबार ईस्ट पाकिस्तानमध्ये मिळवण्याचा दावा केला। पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी लॉर्ड माउंटबॅटनला खुली धमकी दिली की जर अंदमान निकोबार भारत देशाचे नाही झाले तर सत्ता ट्रान्सफरच्या कुठल्याही पेपरवरती साईन करणार नाही। लॉर्ड माउंटबॅटन आणि इंग्रज घाबरले आणि त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे म्हणणे ऐकले। तर अशा प्रकारे अंदमान आणि निकोबार आपल्या देशाचे होते आणि राहिले। तुम्हाला याआधी ही माहिती माहीत होती का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।